नाशिक येथील दिंडोरी येथे 24 ते 28 जानेवारी दरम्यान जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। 26 जानेवारी रोजी पर्यावरण आणि दुर्ग संवर्धन आणि स्वयंरोजगार आणि महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या। यावेळी महाराष्ट्रातील प्रेरणादायी महिलांचा सन्मान पंकजा मुंडे आणि कृषी महोत्सव आयोजक आबासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी नगरच्या सृष्टी कॉम्प्युटरच्या संचालिका स्वाती राजेंद्र जाधव यांचा सन्मान करण्यात आला। स्वाती जाधव या सृष्टी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून समाजसेवेत कार्यरत आहेत। महिलांना व्यवसायाचे प्रशिक्षण देणे, त्यांना व्यवसाय आणि नोकरी मिळवून त्यांना स्वावलंबी बनवणे या कार्यासह महिलांसाठी अनेक उपक्रम सृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून राबवले जात आहेत। फाउंडेशन तर्फे स्वसंरक्षणाचे धडेही दिले जातात। सृष्टी कॉम्प्युटर तर्फे गोरगरीब आणि गरजवंत महिलांना विनामूल्य संगणक प्रशिक्षण देऊन त्यांच्या उपजीविकेची सोय करून दिली जाते। तसेच दरवर्षी ही संस्था 10 मुले शिक्षणासाठी दत्तक घेते। स्वाती जाधव यांच्या माऊली अभ्यासिकेतून दरवर्षी शेकडो मुली आत्मनिर्भर होत आहेत। या सर्व कार्याचा सन्मान म्हणून स्वाती जाधव यांचा सन्मान या कृषी महोत्सवात करण्यात आला। आज श्री स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी यांच्या वतीने आयोजित जागतिक कृषी महोत्सवाला आणि महिला सक्षमीकरणच्या या कार्यक्रमाला मंचावर विराजमान परमपूज्य आपल्या सगळ्यांचा एक आधारस्थान असलेले आदरणीय गुरु माऊली, माझा आज त्यांना भेटण्याचा योग हा मला वाटतं काही महत्त्व आहे माझ्या जीवनामध्ये त्या योगाचं। आज त्यांचं दर्शन घ्यायचा मला योग आला। मंचावर विराजमान माझ्या सहकारी आमदार सीमाताई, इथे उपस्थित माझ्याबरोबर आलेले सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेत नाही, आणि समोर उपस्थित असलेली सर्व बचत गटाचं काम करणाऱ्या सगळ्या माझ्या माता भगिनी आणि इथे उपस्थित सर्व युवा बांधवांनो, सर्वप्रथम या कार्यक्रमाला मला येण्याचा आज योग आला, तोही गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये। हे मला वाटतं एक फार मोठं माझं भाग्य आहे, कारण समर्थांची सेवा मी सुद्धा करते। मी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा केली आत्ता महाराष्ट्रामध्ये 5000 किलोमीटर मी श्रावणामध्ये त्या परिक्रमेची सुरुवात केली, आणि जेवढे महाराष्ट्रातले शक्तिपीठ आणि ज्योतिर्लिंग आहेत ते करत असताना मी आवर्जून स्वामी समर्थांचं दर्शनसुद्धा अक्कलकोटला जाऊन घेतलं। एवढंच नाही तर गाणगापूरला देखील मी गेले, आणि मला वाटलं की हे पण एक शक्तिपीठच आहे। ते आमचं छोटंसं घर होतं किरायाचं, मी 2-2.5 वर्षाची होते। आमच्या घरी साप निघाला होता गुरुमाऊली, आणि माझी आई सापाला खूप घाबरायची। तर माझ्या मावशीच्या नवऱ्यांनी एक फोटो फ्रेम आणून दिली, आणि ती फोटो फ्रेम आणून आमच्या बेडरूममध्ये लावली। मला नुकतंच वाचायला येत होतं, ते आकडे जोडून जोडून मी पहिलं ते वाक्य वाचलं। ते वाक्य होतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। आणि त्याच्या मागचा जो फोटो होता तो फोटो मला इतका आकर्षण वाटायचं, त्या वयामध्ये इतकं प्रेम वाटायचं, आणि मी सारखं जेव्हाही मला भीती वाटली, कधी वाटलं की आपण आता कसं करावं पुढे, असा प्रसंग येतच असतो प्रत्येकाच्या जीवनात, त्यातल्या त्यात आपल्या महिलांच्या जीवनात तर नेहमीच येतो। त्यामुळे मला असं वाटायचं की असं काय करावं, तेव्हा भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, असं सदैव मला वाटतं स्वामी मला सांगत आलेले आहेत। आणि आत्ता मी गुरुमाऊलींशी बोलतानाही ते सांगितलं, मी सुद्धा रोज तारक मंत्राचं पठण करते, मी रोज स्वामींची माळ करते। हे वेळ लागला मला, मी जेव्हा वयाच्या 25-30पर्यंत मला असं वाटायचं मी विज्ञानवादी आहे, मला वाटायचं की या गोष्टींचं माझ्या जीवनामध्ये स्थान नाही। पण मला लक्षात आलं की लहान वयामध्ये झालेले संस्कार, जेव्हा आपल्या ज्ञानाचा आपल्याला जेव्हा धूळ थोडीशी बाजूला सरकते, तेव्हा त्या ज्ञानाचाच हा प्रकाश आहे। या गोष्टी ज्या आपल्याला कळत नाहीत त्या नाहीत असं म्हणणं हे अहंकार आहे। ज्या आपल्या डोक्याबाहेर आहे किंवा ज्या अनुभवाबाहेर आहे त्याही गोष्टी अस्तित्वात आहेत। हे मला वाटतं गुरुमाऊलींसारख्या अनेक लोक आहेत जे या पृथ्वीवर अनेक कलियुगामध्ये अशा गोष्टींचं एक मार्गदर्शन लोकांना देत आहेत। बचत गटाचा कार्यक्रम आहे, मला आवर्जून बोलवलं गेलं आहे। मी बचत गटाच्या अत्यंत माझ्या जिव्हाळ्याचा हृदयाच्या जवळचा विषय आहे। मी जेव्हा राजकारणात नव्हते, मी NGO मधून मुंडे साहेबांचं काम करायचं। आज गुरुमाऊलींनी मुंडे साहेबांच्या आठवणी सांगितल्या, त्यांनाही थोडं भरून आलं, इतकं मुंडे साहेबांवर त्यांचं प्रेम, आणि त्यांचं बघून मलाही भरून आलं, कारण शेवटी माझ्या वडिलांविषयी ते एवढे इतके म्हणजे सन्मानजनक उद्गार काढत होते, ते बघून मला फार भरून आलं। तर मला बाबांनी NGOचं काम सांगितलं तेव्हा 2 कामं सांगितले मला त्यांनी, एक पाणी आणि दुसरं स्त्रिया।
म्हणजे एक नीर आणि एक नारी. जिथे नीर आणि नारी आहे, जिथे नीर आणि नारी आहे त्या समाजामध्ये कशाचीच कमतरता येत नाही. कारण नीर असेल तर वृक्ष आहेत, पीक आहेत, अन्न पाण्याची भूक मिळत असते. आणि नारी असेल तर ती अन्नपूर्णेच्याच रूपाने आपल्या समाजात वावरते, आपल्या घरात वावरते. तीच महालक्ष्मी असते, तीच सरस्वती असते. आणि त्यामुळे तिचंच कसं आपण आत्ता या काळामध्ये ताकद द्यावी यासाठी काम करायचं. म्हणून मी NGOतनं ते काम तेव्हा सुरू केलं. बचत गटाची चळवळ वाढवली. तेव्हा आमचं परळी वैजनाथ खूप वाईट माऊली गोष्टीसाठी प्रसिद्ध झालं होतं, स्त्रीभ्रूण हत्येसाठी. आणि तेव्हा मी आमदार नुकतेच झाले होते. तेव्हा स्त्रीभ्रूण हत्या रोखायची हा एक मी चंग बांधला होता. आणि तेव्हा मी एक योजना काढली, माझी कन्या भाग्यश्री. रेल्वेच्या बर्थच्या खाली 1 दिवसाचं बाळ मला अर्भक सापडलं होतं. स्त्री जातीचं एक मुलगी सापडली होती. तिला मी तिथून दवाखान्यात नेलं आणि तिला चांगल्या घरी दत्तक देईपर्यंत तिचा प्रवास, कारण मीच ठेवणार होते, पण त्यांनी मला अप्रोच केला की ताई तुम्हाला मूल आहे, आम्हाला नाही, आम्हाला त्याच्यामध्ये दत्तक घेण्याचं भाग्य द्या. आणि त्याच्याहून प्रेरणा घेऊन योजना केली. तर माझी कन्या भाग्यश्री योजना माझ्या हातून जन्म झाला. ती अजूनही सरकारमध्ये चालू आहे. आज जलसंधारणाच्या कामातून जलयुक्त शिवार खूप मोठ्या प्रमाणात केलं. त्याचाही फार मोठा परिणाम आपल्या समाजामध्ये आता शेतकऱ्यांच्या बघायला मिळतो. आत्ताच मानखटावच्या अगदी दुष्काळी भागातून एक मुलगा माझ्याकडे आला आणि त्यांनी मला एक डाळिंबाचा डब्बा दिला. मला म्हणलं हे डाळिंब आहेत ताई, तुम्हाला द्यावेच लागतील म्हणून मी आलो आहे, प्लीज माझं 5 मिनटं ऐका. म्हणलं काय? तुम्ही मला बंधारे दिले, तुम्ही मला ओळखत नव्हतात काही नाही, पण आमच्या नदीमध्ये तुम्ही बंधारे दिले, त्यामुळे आमच्या जिथे कोरडवाहू होतं, काही नव्हतं, तिथे मी डाळिंबाची शेती करतोय. मला चांगलं 2-3 लाखाचं पीक माझ्या अशा पडीक जमिनीमध्ये येत आहे आणि म्हणून तुम्हाला हा डब्बा. असे असंख्य प्रसंग सांगता येतील. आणि त्याच्यासाठी काम करायला जो आनंद मिळतो, तो बंगले किती बांधले, किती फार्म हाऊस बांधले, किती गाड्या घेतल्या आणि किती फिरले कुठे, त्यांनी आनंद मिळणार नाही. आणि मी आज जे इथे आले मला शक्य नव्हतं, कारण काय झालं, उदयन महाराजांनी मला साताऱ्याला बोलवलं, गुरुमाऊलींनी नाशिकला बोलवलं आणि दोघांविषयी माझ्या मनात प्रेम, गुरुमाऊलींविषयी श्रद्धा आणि उदयन महाराजांविषयी प्रेम. तर मग म्हटलं आधी श्रद्धेपुढे नतमस्तक व्हावं आणि मग भावाकडे छत्रपतींकडे जावं. म्हणून मी आले, धावत पळत आले, वेळ नाही फार. पण एक सांगते, बचत गटाची चळवळ ही काळाची गरज आहे. ज्या बचतीचा फार मोठा असा आशीर्वाद स्त्रीला आहे. किती गरीब असो, किती नवऱ्याने कमी पैसे देऊ, ती स्त्री थोडे तरी पैसे पदराच्या कोपऱ्याला बांधून ठेवतेच. तिला पैसे लपवण्याच्या जागा पण तिच्या अद्भुत आहेत. तांदळाच्या डब्यात लपवून ठेवते, देवाऱ्यामध्ये खाली लपवून ठेवते, साडीच्या घडीमध्ये लपवून ठेवते. ह्या सगळ्या पैसे ती जे लपवून ठेवते, ते जपून ठेवते. ती मला गंठन करायचं आहे, मला पैठणी घ्यायची याच्यासाठी वापरत नाही. ती माऊली ही बचत स्वतःच्या घराच्यासाठी वापरते, स्वतःच्या घरावर अडचण आल्यावर वापरते. मुलाला शिक्षण घ्यायला परिस्थिती आहे, पण मुलीला क्लास लावायला बाप पैसे देत नाही, तेव्हा ती वापरते. घरामध्ये म्हातारा आपला आजारी आहे, नवऱ्याचा चेहरा पडला आहे, त्याच्याकडे पैसे नाही आहेत बापाचा इलाज करण्यासाठी, तेव्हा ती वापरते. म्हाताऱ्या सासूचं लुगडं फाटले, ठिगडं लावून लावून घालते, तेव्हा ती बचत ती मुलगी वापरत असते. अशा त्या स्त्रीच्या बचतीला सन्मान देण्याचं बचत गटीचं कर्तव्य, बचत गटाचं खूप चांगलं काम आहे. माझ्या काळामध्ये बचत गट जे होते, 4 लाख बचत गट माझ्याकडे होते. मी जेव्हा माझं मंत्रिपद सोडलं तेव्हा 46 लाख बचत गट हे झाले. मोदींनी पण कौतुक केलं, प्रधानमंत्री मोदी पण संभाजीनगरला आले. 4.5 लाख महिला फक्त अध्यक्ष आणि सचिव एवढ्या महाराष्ट्रातून आल्या आणि प्रधानमंत्री मोदीजींच्या हातून तो कार्यक्रम झाला. 0% व्याजदराने कर्ज या महाराष्ट्र शासनात जर कुणी सुरू केले तर तुमच्या लेकीनी पंकजा मुंडेंनी बचत गटासाठी सुरू केले. बचत गटांना इथं नाही तर बचत गटांना मुंबईला, गावातल्या बचत गटाचं मुंबईपर्यंत आणि मुंबईच्या बचत गटाचं परदेशात सुद्धा प्रोडक्ट गेलं पाहिजे. तर अमेरिकेपर्यंत माझ्या बचत गटाच्या महिलांना घेऊनही गेले आणि त्यांचे प्रोडक्ट्स पण तिथे पाठवले. कृषीमध्ये सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून खूप चांगले प्रयोग केले आणि हे सगळे प्रयोग आज यशस्वी झालेले पाहून आनंद होतो. आताच्या काळात त्याची काय परिस्थिती आहे एवढा अंदाज मी घेतला नाही, पण तसंच चांगली परिस्थिती असेल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि आमच्यासारखे राजकारणी चुकले, त्यांनी नीट काम नाही केलं तर मग गुरुमाऊलींनी हे व्रत जे घेतले ते यशस्वी होत असतं. मग तुम्ही या गुरुमाऊलींनी व्रत घेतलं आहे की महिलांना सक्षम करायचं, बचत गटाच्या चळवळीला सक्षम करायचं आणि त्याच्यातून त्यांना हाताला काम द्यायचं. हे खूप मोठं काम आहे. अगदी पूजा सांगण्यापासून ते
यान उडवण्यापर्यंत, चंद्रयान उडवण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी महिला सक्षम आहे. मी बघते शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. मी गावोगावी जाते तेव्हा ती बाई आपले लेकराशे कवटाळून धरून बसलेली असते. मी नाही बघितलं कोणत्या स्त्रीने आत्महत्या केली आहे आपल्या जीवाला प्रश्नाला कंटाळून, कारण तिच्या मागे जबाबदारी कुटुंबाची असते. ती कधीच मैदान सोडून जात नाही. त्यामुळं मी पण मैदान सोडून जात नाही. भले किती संघर्ष येऊ, गुरुमाऊलींसारख्या अनेक लोकांच्या, गुरुमाऊलींच्या आणि त्यांच्यासारखा त्यांच्यामुळे चांगला विचार करणारे, सत्संग करणाऱ्या चांगल्या विचारांचे, अनेक विचारांचे बळ माझ्याचे आहे. असंख्य पुण्यबळ पाठीशी असं आपल्या स्वामींनीच सांगितलेलं आहे. आणि स्वामीच आपल्याला अत्यंत कठीण गोष्टीतून बाहेर काढतात हा विश्वास मलाही आहे, जसा तुम्हाला आहे. त्यामुळे या विश्वासासकट मी इथून जाते, तुम्हाला शुभेच्छा देते. माझ्या कार्यक्रमाच्या अडचणीमुळे मला लवकर जावं लागतंय, त्यामुळे तुमची रजा घेते. खरं तुमच्यात मिळायला मिसळायला जास्त चर्चा करायला मला आवडली असती, पण तुम्हाला खूप शुभेच्छा देते आणि खूप चांगलं तुम्ही कराल गुरुमाऊलींच्या कृपेने, स्वामी समर्थांच्या कृपेने असा विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.